नमस्कार, राम राम, गुड मॉर्निंग. आपण सध्या आहोत वाईमध्ये. काल आपण वाईमध्ये मुक्काम केला होता. वाईमध्ये आल्यावर इथं मित्राची आत्या पण राहते ना वाईमध्ये. तर मित्राच्या आत्याला कळताच त्यांनी फोन केला. ते म्हणले बाहेर कुठं रूम करू नका, इथं घरीच सोय केली, हे त्यांचं घर आहे, बाहेर अजिबात रूम बिम करू नका म्हणले, इथंच झोपायला या म्हणले, चांगली सोय करतो. आता मित्राची आत्या ती आपली आत्या. मस्त झोप झाली. आता पहाटे डबल डोहल्यात गणपतीचं दर्शन घ्यायला जाऊ. आज चतुर्थी. आज वाईमध्ये फिरायचं आहे आपल्याला आणि तिथून पुढं निघायचं आहे महाबळेश्वरला. वाईमध्ये 1-2-4 पॉईंट करू, तिथून पुढं जाऊ महाबळेश्वरला. चला आता येतो. चला मग येऊ का? हो चालेल या परत. सकाळचे 6:15 वाजलेत मित्रांनो. सकाळ सकाळी कोणी सुद्धा नाही मंदिरात. एकदम बेस्ट दर्शन होईल आपलं आज. चतुर्थी आज. डोहाल्या गणपतीचं दर्शन घेऊ मस्तपैकी आणि पुढं जाऊ आपण. किती भारी बघा, एकदम शांत सुंदर कृष्णाघाट. हे डोहाल्या गणपतीचं मंदिर. चला आता आपण दर्शन घेऊ डोहाल्या गणपतीचं मस्तपैकी. पुन्हा आपल्याला पुढं जायचं आहे मेनवली घाट, नाना फडणवीस वाडा. अजून 2-4 पॉईंट कव्हर करायचे आहेत आपल्याला. गणपतीच्या मंदिराच्या शेजारीची काशी विश्वेश्वराचं मंदिर आहे, इथं पण दर्शनाला जायचं आहे आपल्याला. आधी गणपतीचं दर्शन घेऊ. किती सुंदर परिसर आहे, एक नंबर. काशी विश्वेश्वराचं पण दर्शन घेतलं. आता तुम्हाला पूर्ण मंदिर नाही दाखवत, मागच्याच व्लॉगमध्ये दाखवलं आहे. आता इथंच कृष्णाबाईचं मंदिर आहे, इथं पण दर्शन घ्यायला विसरू नका इथं आलात तर. काय सुंदर सकाळ आहे, एक नंबर वाईमधली. काय बघा कृष्णाकाठ. मंदिरात गणपतीचे फोटो काढायला अजिबात चालत नाही, कोणालाच काढू देत नाही. आपण तिथल्या काकाला म्हणवलं, एक अर्धा मिनटं गणपतीचा व्हिडिओ काढलाय आपण, बघूया आपण. आपण जाऊ पुढं मेनवली घाटकडे, 2-3 पॉईंट कव्हर करू, तिथं भेटू आता आपण. चला आता आपण आलो आहे लक्ष्मी नृसिंह मंदिर. तर मस्तपैकी दर्शन घेऊ. काय परिसर आहे, मोराचा आवाज बी येत आहे बरं का. मोर बघू आपल्याला दिसला तर एकच नंबर झाला. मग तर आधी आपण तिकडे गेलतो मेनवली घाट, तिकडं काहीतरी 9:30ला चालू होतं ती. म्हणलं तर इकडं जाऊन यावं. आता धरणावर जाऊ, तिथून दर्शन घेऊ. सकाळचं मस्तपैकी सूर्यकिरण, काय भारी वाटतं, एकदम शांत सुंदर. पक्ष्याचा किलबिलाट. कुठून आहे एंट्री? एंट्री कुठून आहे? कसला नंदी बघा ही मधोमध. खाली कासव आहे आणि त्याच्यावर नंदी ही. तर गणपतीचं छोटं मंदिर. हे कशाचं मंदिर आहे? महादेवाचं. तर महादेवाचं मंदिर इथं मस्त पाया पडू आता. हर हर महादेव. ए शुभ्रा, थांब काढू.
कृपया शांतता राखा. कुठून आहे? इकडून आहे का? कुठून? इथं दर्शन घ्यायचं ना? पलीकडून बी आहे का? नरसिंह वाटतं. ते पलीकडं कशाच आहे? हे नृसिंह मंदिर आहे ना? ते पलीकड चला खाली थांबा मला. ती कशाचं हे दोन दोन मंदिर आहेत वरी कशाची? एकच आहे ते नरसिंह मंदिर आहे. हां हे नाही का? इथं दोन आहेत का? दोन्ही कोण आहेत का? इथं बघ काय लिहिलंय. कुठं? हे पोस्टरचं एकच मंदिर आहे. दोन्ही साईड कोण? इकडं बघ ही जी कहाणी हम्म. हिरण्यकश्यप मारलेला. हो इथं भक्त प्रल्हाद मंदिर आहे. यायला टाक ना माहिती वर गेल्यावर. टाकतं की. ही माहिती किती आहे? तुम्ही एवढी बारीक कटिंग का केली? मित्र होता कटिंग करणारा, हा त्याला कट कर म्हणलं, त्याने मशीनच लावून टाकली पूर्ण. म्हणजे चुकून झालं हा, का? चुकून पुन्हा झालं. सगळेच काढून टाकले. सगळे काढून टाकले. पांढरे झाले. पांढरे तर झालेच आता, वय झालं तर. अजून नाही झालं. ते घेऊन टाका गाडी एक. 7 सीटाची घेऊ 7 सीटाची घेऊन टाका. म्हणजे असं इकडे तिकडे फिरायला बरं आहे. हा काय आहे का इकडे? हा, तो शुभ्रा ए, मामा शुभ्रा काय इकडे म्हणतो? शुभ्रा हे पुढच्या स्पॉटला जायचंय आपल्याला. चला आपल्याला दोमदारनावर जाय. चला उरका बरं आहे फोटोग्राफी. बस चला बरं दोमदारनावर जावा. आता आपण आलोय दोमदारनावर. काय नजारा आहे बघा, एकदम थंड हवा आहे. एकदम सकाळचे 8:30 वाजलेत. कोणी सुद्धा नाही, एकदम शांत थंड हवा, एकदम मस्तपैकी. थोड्या वेळ मस्तपैकी फोटोशूट करू, वाटलं तर बोटिंग करू आणि पुढं निघू आपलं महाबळेश्वरला. आपल्याला जायचंय. वा व्हॉट इज दिस प्लेस? काय डोंगर, काय झाडी, काय हॉटेल. वा वा वा, एक नंबर. हा एक नंबर. थंड हवा आहे. थंड, एकदम थंड हवा. पँगॉंग लेकची प्रतिकृती ही बरं का, तुम्हाला सांगतोय. दाजी बरोबर आहे का? आता प्रतिकृती म्हणतोय ना मी, प्रतिकृती. जाता जाता थांबलो इथं, मस्त फोटो काढायला स्पॉट होता. फोटोशूट केलं आणि निघालो आता पुढे. पोचलोय आता आपण विलावर. आता पार्किंग करते बघा ही आमचं माऊस भाऊ. काही ही गाजते गाई आता आम्हाला. आपली गाडी गाजते गाई की. अरे यार बघा ही चाव 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 चाव. 12:30ला चेक इन आहे. किती घेत होते पावतीच्या टोलची? बसले चाव 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 करी. बघा हे आमच्या आष्टीचे काका. अजून चेक इन साफसफाई चालू आहे. आपण तोवर स्विमिंग करून घेऊ. भेटू आपण थोड्या वेळाने. चला धन्यवाद. हो बसायचं.
खाऊ दे की एक घास बघ. आर तिकडं तुम्हाला पोहे केलेत ना, इकडं काय उपासवाले आम्हाला चतुर्थी. अरे एक घास दाखव कसली एक एक हा एक चाललोय तिकडं. काय हा धर त्या प्लेटीत घे. आम्हाला उपवास आहे. असं आहे का? तुम्हाला पोहे आहेत, पातेलं भरलंय. पातेल भरलंय का? ठीक आहे ठीक आहे. ये बाहेरून शूट करू आपण, असं येतो आतमध्ये. आज कशाला जमलो काय ती सगळं सांगू. नमस्कार. कुठं आलं भैया? आपण वय आपण महाबळेश्वर 5 गिरणच्या मधीत कोणचा विला आहे? आगती विला. अगती हा. आज मित्रांनो आम्ही या कारणासाठी जमलो सगळी फॅमिली. आमच्या आजीचा आहे बड्डे आज. 75वा अमृत महोत्सव. 75वा बड्डे. 75वा ग्रँड सेलिब्रेशन आहे एकदम मस्तपैकी. आता असलो तुफान पौरत कोणा स्विमिंग पूलमध्ये विचारूच नका. असली भूक लागली. नेमकं आज तुम्हाला सांगतो चतुर्थी. मला बी चतुर्थी. काय आता बगर खाल्ली संध्याकाळी 9:30ला सोडायची चतुर्थी खावा. या तुम्हाला विला दाखवतो आतमधून. हे बड्डे गर्ल कुठं आहे? हा एंट्रान्स बघा ये तुम्ही. हे बड्डे गर्ल कुठे आहे? हे याच्यात कुठं कणी काय ही आहे व्हय? ही आमची आजी 75 वर्षाची झाली आज. तिचा बड्डे आज. ए हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. अरे इग्नोर करते का मला? अरे थँक्यू म्हण ना यार. अरे काय तिला हॅपी बर्थडे करायला गेलो, हात मागा घेतला. 2दा असं केलं म्हणून ती आता तशी मला इग्नोर करायला लागली माहिती का. ए हा माफी. इंट्रोड्यूस कर ना सगळ्यांना. इंट्रोड्यूस. मोठ्यापासून ही आमची मोठी मावशी. कॉमेडी पाहिजे. हा 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 इकडे. ही आमची मोठी मावशी. आता हिला सांगतोय बरं का, हिला सांगतोय इथं केअरटेकर आहे, इथं विलाला आलोय आपण, इथं झाडून काढते. हा हिला म्हणलंय आराम कर, इथं माणसं आहेत का आम्हाला? नाही नाही झाडून काढते आणि भांडेच धुते. ही मोठी बहीण आमची. मोठे काका कुठे आहेत? ती झोपले. जाऊ द्या परत घेऊ. ही जाऊ द्या, ही नको परत. हे आमचे आष्टीचे दाजी. ही पिले आमचा इंदापूरचा. हे परत घेऊ. हे आयोजक संयोजक आहेत आजचे. हे अध्यक्ष आहेत आमचे. ह्यांनी विला बुक केलाय. तुम्हीच ना? आणि ह्यांच्या साथीला ही कॅमेराच्या पडद्याच्या मागं ही कलाकार आहे हर्षद दोंडे. आणि ही नंतर घेऊ. असं काय सगळ्यांना लाईन मध्ये. थांब आता बाहेरून दाखवू आपण जरा. थांबा बाहेरचा थांबा. ही कपडे इग्नोर कर जरा. ती झूम कर. तोक ती आहे का? हिता आलाय विलाला तरी बी काम करतोय तो का. शिक्षक आहे बरं का. माझा मावस भाऊ आहे मोठा. आणि हे माझे वडील मस्त आनंद घेतात विलामध्ये. फिरतात खारी मस्तपैकी. इकडे हां इकडे हां एकदम भारी. गाईज इकडे बघा एकदा. गाईज ही आमची आष्टीची मावशी. ही माझी मावशी कमी मैत्रीण जास्त आहे. आणि ही आमची बहीण. ही इंदापूरची लय लाजती. काय सांगू तुम्हाला. या आई राहिलेल्या मगाचे कळवरकर. ही आमची सोलापूरची मावस बहीण छोटी. इकडं थांबती झोपलेत. हे अंधार येतंय का. ही सोलापूरच्या काका मावशी. आमचा भावी नवरदेव. अरे यार लक्ष ठेवा. नाही हे कट करू आपण. टेन्शन नका घेऊ. मेन रोल मध्ये घे. हे कट करून टाकू आपण. टेन्शन नका घेऊ.
ही आमची आई आहे, आमच्या मातोश्री. हो का, ही दाखव डबल. ही आत्ताच सांगितलंय बरं का, आत्ताच सांगितलंय बरं का, आत्ताच सांगितलं. जाऊ द्या, कट करून टाकू आपण. सगळ्यांचं इंट्रोडक्शन चाललंय का? हा, कम ऑन कम ऑन माझं पण बाकी आहे बरं. कम ऑन. आजच्या बर्थडे गर्लला, आजच्या बर्थडे गर्ल बद्दल काहीतरी एखादा इन्सिडेंट सांग छान तुझा आठवणीतला. काहीतरी आठवण सांग. ग्लासावर ठेव. काय सांगू आता? आजी आजी म्हणजे आजी. सांभाळलं असं काय सांगतो. हा, ती बोलती बघा. ती ऐका तुम्ही, ती बोलती, तुम्ही ऐका. आजीचा अंत पाहू नका, सर्व आजी माहिती पडेल वेळ नाही. छान छान पॉइंटवर ये परत. आजी म्हणजे आजी. ही आपली इंदापूरची बहीण आणि ही कॅमेऱ्याच्या मागे जे आहे, थांबा मी दाखवतो तुम्हाला. ही आपली आष्टीची बहीण. चला भेटू परत. सुमित ये चल. आईविषयी असं काहीतरी 2 शब्द बोल असे चांगले. कम ऑन. संध्याकाळी बोलणारच. काका इकडे 2 मिनटं काम आहे. इकडे काका इथं बसा. काहीतरी 2 शब्द बोला. बर नाही, 2 शब्द. 2 शब्द बर असे 2 शब्द नाही. व्यक्त व्हा काहीतरी. एक जुना किस्सा काहीतरी, एक जुनी आठवण. अरे जुनी आठवण थोरला जावाय मी. हा, तुम्ही थोरले जाव आहेत. मग तुम्ही नव्हता तेव्हा सगळं आकाने कसं कसं केलं, कसं कसं उभारलं सांगतो. ते दिवस कसे काढले म्हणून आता त्यांचे दिवस चांगले आले आणि त्यांनी आकाने आपल्या सगळ्यासाठीच चांगलं काम केलं म्हणून त्यांचे 75 पूर्ण झाले. आणि त्याच्याबद्दल आपल्याला त्यांना शुभेच्छा द्यायची. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. इथून पुढचं आयुष्य सुखी समृद्धी. अजून आपल्याला 100वा बर्थडे करायचा इथंच येऊन. या बरोबर का? देवाच्या दयात असतं ते 100%. आणि ती पळत आली पाहिजे 100% तिच्या पायावर. म्हणजे सांगायचा मुद्दा काय आहे, ती तंदुरुस्त राहायला पाहिजे. बरोबर का? ते तुला सांगतो ईश्वराच्या हातात आहे. जर देवाच्या दयात 100%. 101 सुद्धा होऊ शकतं. कारण कसं आहे, ते आपल्या हातात नाही. तरणे माणसं, म्हातारे माणसं जसं यांनी पूर्वी चांगले कामं केलेत म्हणून ते आपल्या आधी जगणार आहेत. आणि आपण मागून आता आपला आयुष्य कमी आहे. आपण 60चे आमची 50. नाही. तर त्या मनाने खरंच आकाने व्यवस्थित सगळ्यांना 4 मुलींचं सगळ्या जावांपेक्षा मोठ्या जावायचा लाड जास्त आहे का नाही? खरं बघा, जास्त झाला लाड झाला त्यांचा. आहे ना? तुमचं या गोष्टीवर काय म्हणणं आहे? तुमचं या गोष्टीवर काय म्हणणं आहे? बरोबर आहे का? हा बरोबर. पूर्वी आता मग थोरला म्हणलं थोरले तर लाड होणार. नंतर 2 नंबर आला मग कमी होणार. 3रा आला की कमी होणार. मग तुमचं या गोष्टीवर काय म्हणणं आहे? तुमचा लाड कमी झाला, तुम्ही ही छोटे जावाई. नाराज आहेत का तुम्ही? नाही नाही नाही, नाही अजिबात ना? नाही नाराज, नाही. अजिबात नाही. हा, ही मधल्याला असं आहे परेशानी का? थोडी त्यांचा सांग. बरं, त्यांना विचारू मग. आपण त्यांच्याकडून राय घेऊ आपण. चला फॉलो मी. ते झोपलेत, नंतर घेऊ आपण त्यांचं. हां इकडे. आज आमच्या आजीचा बर्थडे, तुमच्या सासूबाईंचा. बरं. काहीतरी 2 शब्द सांगा. आमची सासूबाई आणि तुमची आजी ही खरंच भाग्यवान आहे. कारण जे आताचे लोक आणि त्यांनी ते सांभाळले त्यावेळेसचे लोक ह्यांच्यामध्ये किती फरक आहे हे त्यांनी अगोदरच्या लोकांच्या आणि आताच्या लोकात हे त्यांनी त्यांच्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. त्यांचा आतापर्यंत 75 वाढदिवस हा असा 100वा वाढदिवस हो. 100%. ही आमची प्रभू
आलमप्रभूचरणी प्रार्थना आहे. आणि पुढचा वाढदिवस बी असाच कुठंतरी महाबळेश्वर किंवा ग्रँड कोकणला जावं. तुझा आज नाही, मला नाही बोलायचं. तुझा आज 75वा बड्डे. कसं वाटतंय तुला? माझी सगळी फॅमिली आली, मला बरं वाटतंय. बड्डेच्या निमित्ताने बड्डेच्या निमित्ताने सगळी काय फॅमिली हिरवारी भेटत नाहीत का आपण? दिवाळीला भेटतो, भेटतो, पण सगळी एकदम सणावाराला एकत्र येत भेटतो. नाहीत. अशा आज जरा सगळे स्पेशल वाटत असं ना, हां. 75वा बड्डे, हां. त्या निमित्ताने सगळे आले. अजून काय वाटतंय तुला, काय नाही? असं सगळ्यांनी एकत्र यावा, एकामेकाला गोड बोलून राहावा. उद्या मी हाय नाही. हे असलं बोलायचं नाही. बड्डे साजरा करायचा आहे. बर ती कुठेतरी करू, बाहेर करू, आता लांब करू जरा. ती पण आपल्याला अजून तुझा 100वा बड्डे करायचा आहे आणि तुला असं ना तू पण तुझ्या लग्नात असं सोनं उधळायचंय तुला. काय 100व्या वाढदिवसाला मी सोन्याची फुलं उधळीन. हा असं पाहिजे जरा. ना तू पण तू त्यांची लग्न बघायचे तुला अजून. आताच कुठं चालली तू? ना तू पण तुझी लग्न बघितल्यात, काही नाही मी अर्धे राहिल्यात काही. हा आताच कुठं निघाली लगी? अजून लय टाइम आहे. हा. हम्म. ना तुम्हाला काकाला नेत्यात. काकाला न्यू वेळ पडली तर त्याचं काय आहे? बरं चला आता जरा आराम करतो आम्ही, पुन्हा भेटू आपण इव्हिनिंगला. आता जरा डेकोरेशन करताना भेटूच आपण. चला बाय. इतर बसले कॅरम खेळत. असो चला आता आपण थोडा आराम करू, पुन्हा भेटतो. आता ही आजीच्या बड्डेची तयारी चालू आहे, डेकोरेशन. आपण तर आराम करू आता. यार काय करायला ती तुम्ही? कशासाठी? बर चालतो, खरा टाळ्या काय वाजवायचे त्याच्यात? कुठवर आली तयारी यांची? आली ऑलमोस्ट. ओके. तुम्ही मला काय म्हणलात? फुलं आणायला जायचे म्हणलात. फुलं तर काय भेटली नाही. आता काय स्ट्रॉबेरी ज्यूस पिऊन जायचं का माघारी? घ्या सांग. चला मस्त डेकोरेशन केलं, एक नंबर. बर्थडे गर्लची एंट्री. काय तर बोला. वेलकम. हॅलो 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 आज फोटोग्राफर सागर शिंदे, खूप आपण ट्रँगल अँगल. सागर शिंदे प्रेम देताना आजीला आज आमच्या आजोबाची उणीव भासत आहे. आज ते पाहिजे होते, अतिशय त्यांचे इमोशनल करू नका. तरी आमच्या मावश्या, आई, बहिणीबाई यांना विनंती की आमच्या आजीबाईचं आपण औक्षण करून घ्यावं, जेणेकरून आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करता येईल. सर्व मावशांना विनंती, आईला विनंती की
आपण 75 अमृत अँकर सूरज शिंदे. की स्वतः की कुठलं घेतलेलं आहे कॉपी पेस्ट केलंय माहित नाही, पण नाही बाबा. नक्की त्यांच्या भावना 100% आईविषयी आहे असं आपण समजून पत्रामध्ये नेमकं काय आहे त्याचा आपण सर्वांनी आस्वाद घ्यावा. प्रिय अक्का, अक्का तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. फास्ट. तुला चांगले आरोग्य, सुख व दीर्घ आयुष्य लाभो अशी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना. आयुष्यात काही क्षण खूप स्पेशल असतात. असाच आजचा क्षण आम्हा सर्वांसाठीच खूप स्पेशल आहे. तुझा खडतर जीवन प्रवास आमच्यासाठी खूप प्रेरणादायी आहे. तू केलेल्या कष्टामुळेच, तू केलेल्या संस्कारामुळे आम्ही घडलो. अण्णा गेल्यानंतर तू मातृत्व व पितृत्व दोन्ही भूमिका सक्षमपणे पार पाडल्या. अजूनही आमच्या प्रत्येक सुखदुःखात आमच्या पाठीशी खंबीर उभी राहतेस. कष्टाच्या झळा तू सोसल्या व मायेची सावली आम्हाला दिली. अजूनही माझ्यावर काही संकट आलं तर तेव्हा तूच आठवते. तुझा शब्द मला उभारी देतो. तुला नेहमी वाटतं की मी जे सहन केलं ते माझ्या लेकरांच्या वाट्याला येऊ नये. तू कधी स्वतःसाठी जगलीच नाही. आम्हाला आठवतं जेव्हा आपले दिवस वाईट होते तेव्हा तू स्वतःसाठी चांगली साडी सुद्धा घेतली नाही. मला अजूनही आठवतं ते ब्लाऊज तुझं 3 तुकड्याचं, ते आठवलं तर माझ्या डोळ्यात अजूनही पाणी येतं. तू आयुष्यात खूप चढ उतार पाहिले, पण तू कधी खचली नाही, कुणापुढे झुकली नाही. तुझा स्वाभिमानच मला प्रत्येक संकटात लढण्याचं बळ देतो. मी आई झाल्यावरच मला कळले की आई काय असते. आईचं ऋण असं आहे की जे शब्दात मावत नाही. कारण या जगात मला तुझ्याशिवाय श्रेष्ठ कोणीच वाटत नाही. आई हा केवळ शब्द नाही, तर तो संपूर्ण विश्वाचा प्रसार आहे. तुझ्या अस्तित्वानेच आपले घर खऱ्या अर्थानं घर वाटतं. आज मागं वळून पाहताना जाणवतं की आपल्या कुटुंबाचा हा जो डोलारा उभा आहे त्याचा प्रमुख पाया तू आहेस. आज तू वयाची 75 वर्ष पूर्ण केली. आता तुझी सगळी कर्तव्य पूर्ण झाली आहेत. त्यामुळे आता आमची एकच इच्छा आहे की तू स्वतःसाठी जगावं. तुझ्या आरोग्याची तू चांगली काळजी घ्यावीस आणि नेहमी अशीच हसत राहावीस. तुझंही हसू आमच्या संपूर्ण घराचं चैतन्य आहे. तुला दीर्घायुष्य आणि अथांग सुख लाभो. आम्हा सगळ्यांचं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या काळजाला भिडणारे शब्द आमच्या ज्योती मावशीने स्वलिखित हे जे पत्र लिहिलं होतं, वास्तव पूर्ण या पत्रामध्ये दाखवलं गेलं. जे काय आमच्या आजीचा संघर्ष आहे, मी आजीचा पहिला नातू, हा संघर्ष मी पण पाहिलेला आहे. मला आईने सुरुवातीला कमी सांभाळलं, पण माझं बालपण हे पूर्ण माझ्या आजीपाशी गेलेलं आहे. आणि कधी जत्रात गेलो, कधी काय घ्यायचं म्हणलं तरी आजी लवकर घेत नसे, कारण की परिस्थिती फार गंभीर, म्हणजे गंभीर एवढी होती. कारण की आमचे आजोबा व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे आमच्या आजीने पूर्णपणे या 4 मुलींचा सर्व नियोजन, सर्वांचे लग्न, अतिशय खडतर प्रवासातून अण्णा गेल्यापासून तर पूर्ण जिम्मेदारी माझ्या आजीवर आली. आणि पूर्ण आम्ही आमच्या डोळ्यांनी संघर्ष पाहिला. तेच पूर्ण वास्तव आमच्या मावशीने पत्रातून तिच्या भावना व्यक्त केल्या. त्याबद्दल आजीकडून पुन्हा एकदा मावशीचे असे खूप खूप आभार. यानंतर कुणाला काय बोलायचं असेल तर सांगावं. अक्का, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझ्याबद्दल सांगायचं खूप आहे, पण मी जास्त व्यक्त होऊ शकत नाही. अशीच वटवृक्षासारखी सावली आमच्यावर सदैव राहू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
अक्का तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तू फक्त तुझ्या मुलींवरच संस्कार नाही केले, आम्हा नातवंडांवर सुद्धा तेवढेच प्रेम, तेवढेच माया, तेवढेच जिव्हाळा आम्हाला नेहमीच तुझ्याकडून मिळालेला आहे. त्याचबरोबर तू नातवंडासोबत पतवंडांना सुद्धा प्रेम आणि माया दिलेला आहे. माझी शुभ्रा ज्यावेळेस खूप छोटी होती, म्हणजे माझ्या डिलिव्हरी नंतर तू तिच्यासाठी आमच्या घरी थांबली होतीस. त्यानंतर तुला कोरोनाही झाला, म्हणजे तशी वेळ यायला नव्हती पाहिजे. त्यावेळेस माझ्यासाठी किंवा माझ्या कुटुंबासाठी तो कोरोनाचा काळ खूप खडतर प्रवास होता आणि माझ्या मनात ती सल नेहमीच राहिली की तू माझ्यासाठी किंवा माझ्या बाळासाठी तिथे आलेली होती आणि त्यावेळेस ती घटना घडली. पण असो, ईश्वराने आपल्याला त्याही घटनेतून सही सलामत बाहेर काढलं. त्याबद्दल त्या ईश्वराचे खूप खूप आभार. आणि तू अजून खूप वर्ष जगावे आणि आम्हा सगळ्यांना खूप सारे प्रेम माया तुझ्याकडून मिळत राहावे. ह्याच तुला आजच्या दिवशी माझ्याकडून शुभेच्छा. थँक्यू आजी. अक्का तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. खरं तर खूप सांगायचंय पण असं काही आठवत नाही. तू कसं सांभाळलं, कसं अण्णा त्रास देत होते लहानपणी, ते आठवलं की खूप खूप अजून पण रडू येतं. तू खूप आमच्यावर चांगले संस्कार केले, त्यामुळे आमच्या चौघीचं पण जीवन इतकं सगळं चांगलं झालं की कुणालाच काहीही दुःख नाही. आणि मुलं पण चांगले निघाले, सगळ्याचं शिक्षण ते सगळं चालू आहे आणि त्यांचं पण आयुष्य व्यवस्थित व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि तू अशीच आनंदी आणि खूप वर्ष जगून आमच्या पाठीशी उभं राहावं हीच देवाच्या चरणी प्रार्थना. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवना आधार. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवना आकार. तळपत्या उन्हात, रखरखत्या रानात, राहिलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळे मुठभर घास, कधी घडे तुला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्यांचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवना आधार. महागलच थंडी वाजायला लागली. आई म्हटलं की इमोशनल असतंच आणि आई हा शब्द इमोशनल शिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळं कुठली पण आई ही आपल्या लेकराला, किती पण मोठे झाले आपले लेकरं तरी ती आपले लेकरच समजते. कितीतरी मोठे झाले तरी त्यांचे मुलांची मुलं झाली तरी. त्यामुळं हा इमोशनल आता संपूर्ण मामींना वाढदिवसाच्या, पुन्हा 75 वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आणि ते काय म्हणतात, दिव्यांचं औक्षण करायला करूया आपण. स्वामी आणि शुभ्रा यांनी चमत्कार करून थोडा हवेची दिशा बदललेली आहे. एक आईला सोडतच नाही आणि एक आईला धरून बसतच पाहुण्याचा आनंद घेतलाय, थकलाय, त्यामुळे झोपलाय. स्वामी पण झोप. आईसाठी सोन्याची फुले उदा म्हणा. सोन्याची फुलं, ज्याला आपण सुवर्ण म्हणू. सोने म्हणजे मला म्हणतात, म्हणून मी जरा शब्द बदलतो. सुवर्ण मुद्रा. तर
तर आपल्या सोन्यासारख्या आईला सोन्यासारख्या लिकींनी सुवर्ण दान एक आठवण म्हणून मला वाटतं काहीतरी कानातली फुलं काय म्हणतात ते सोन्याची दिलेलं फुलं. आहे. सोन्याची सुवर्ण सोन्याची फुलं सर्वच सोन्यासारखे माणसं आहेत. हे काय ते बोल, अमृत महोत्सव काय ते बोल. तर आज 75व्या वाढदिवसानिमित्त आजीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. लेकीकडून जे काय हे सगळं कार्यक्रम आवरले, फोटोशूट मस्तपैकी केलं, फॅमिली फोटोशूट बी केलं. वारा इतकं सुटलं होतं ना, ही मेणबत्तीच पेटाना. काका ट्राय करतेत. पुन्हा दुसरे काकाने ट्राय केलं, पण काय मेणबत्ती काय पेटाना. त्यांना म्हणलं द्या सोडून, आता मेणबत्तीपाशी कुठं थांबता, घ्या केक कट करून. पाटकीने आपलं केक कट करून घ्या म्हणलं, बुका लागल्या तिथं मरणाच्या. 9:30 पावणे 10 वाजले होते. घेतला केक कापून, आता केक बिक भरावला आणि म्हणलं आता थोडा डान्स करू आणि मग आपलं जाऊ जेवायला. नाचून दमलोत. पुन्हा गेलोत वरी रूमवर आणि ही 75 दिवे पेटवायला घेतले. दिव्यांनी ऑप्शन करायचं होतं. मग ही मावशा लागल्या कामाला, दिवे पेटवले. मध्यभागी ठेवा पेटलेले. बस खाली हात करा. असं खाली वाका की जरा तुम्ही सगळेच अजून वहिनी वाका खाली. हां पडताना खाली थांबता. ओळा बस काढलं. ओके ठेवा. बघा भाचा आमचा कॅरम खेळतोय. लय रमला कॅरम मध्ये. आता ही व्लॉग इथंच एंड करतो. मस्त जेवण करून भेटूया उद्या पुढच्या व्लॉगमध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.